डान्स बारमधल्या सुंदरीच्या प्रेमात पडलेल्या 24 वर्षीय तरुणाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे। बार गर्लच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्यावर जवळ असलेले पैसे दागिने उडवले, पण तरीही डान्स बारचा नाच सुटला नाही। शेवटी बार गर्लसाठी त्याने घरफोड्या करायला सुरुवात केली। त्यासाठी त्याने मुंबई, पुणे आणि कोकणही गाठले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 तासात 3 घरे त्यांनी फोडली। शेवटी मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनाही धक्का बसला। बाल गर्लसाठी घरफोड्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित उर्फ अरहान शेट्टी असं आहे। 7 फेब्रुवारीला त्याने फक्त अर्ध्या तासात 3 घरफोड्या केल्या। एका घरात 12 तोळ्यांचे दागिने, 2.5 किलो चांदी आणि 2 लाखांची रोकड लांबवली। त्याने घरातून जाताना लोखंडी सळी सोप्यावरच ठेवली होती, तर दुसऱ्या 2 ठिकाणी 4.5 तोळे सोने आणि 6 तोळे सोने चोरी झाले होते। पोलिसांनी घरफोडीच्या घटनेनंतर वेगाने तपास सुरू केला। घरफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। त्यातून या सर्व चोऱ्या रोहित शेट्टीनेच केल्याचं उघड झालं होतं। त्याच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांचे पथक रवाना झाले होते। शेवटी मुंबईत त्याला अटक करण्यात आली आहे। रोहित रिक्षा चालवण्याचं काम करत होता, पण एका बालगर्लच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या होणाऱ्या खर्चासाठी घरफोडी करायला सुरुवात केली। 2017 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी त्यानं पहिल्यांदा घर फोडलं। त्यानंतर तो फिरायला गेल्यानंतर पुणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी त्याने घरफोड्या केल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 फेब्रुवारीला त्याने दिवसभर रिक्षाने फेरफटका मारला। यावेळी रेकी करत कोणती घरे फोडायची हे ठरवलं। कमी वर्दळीचं परिसर, सुरक्षा रक्षक नसलेली अपार्टमेंट हेरली आणि काही वेळात त्याने 3 घरे फोडली। गुन्हा केल्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली।